नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. आज एक मजेशीर गोष्ट सांगून मी सुरुवात करेन. जुन्या काळात तुम्हाला माहिती आहे, शिक्षण पद्धती आश्रम पद्धती ती होती आणि अशाच एका आश्रमामध्ये एका संध्याकाळी गुरुजी किंवा आचार्य आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आश्रमवासियांना सांगतात की उद्याचा जो पाठ किंवा धडा आहे हा आपण गावापलीकडे, नदीपलीकडे जी टेकडी आहे, उंच डोंगर आहे, त्याच्यावर जाऊन उद्याचा पाठ आपण शिकायचा आहे. तेव्हा सकाळी सगळ्यांनी लवकर उठा, आपले प्रातर्विधी वगैरे उरकून तयार राहा. सूर्योदयाच्या सुमाराला आपल्याला समोरच्या डोंगरावर जायचं आहे. यथावकाश पटापटा मुलं झोपतात, जागत नाहीत. सकाळी सगळे आश्रमवासी मुलं उठतात आणि सज्ज होतात. सूर्योदय होण्याच्या सुमाराला सगळ्याच्या सगळा मुलांचा घोळका घेऊन गुरुजी डोंगरावर जायला निघतात. चालत चालत 1-1.5 किलोमीटर असेल गेल्यानंतर नदी लागते. नदी अर्थात पार करणं अवघड नसतं, कारण फार मोठं काय पाणी त्याच्यात नसतं, पण मोठं पात्र असतं नदीचं आणि ते थोडंसं जे पाणी वाहत असतं ते पार करून मुलं पलीकडच्या किनाऱ्यावर जातात आणि डोंगराच्या दिशेने चढायला सुरुवात करायची असते. पण मुलं अजूनही पात्रात असतात. त्याला गुरुजी त्या मुलांना सांगतात, आत्ता जाताना प्रत्येकाने आपल्याला जमेल तसं या नदीच्या पात्रामध्ये, सुक्या पात्रामध्ये पडलेले जे गोटे आहेत, नदीत आपल्याला माहिती आहे की वाहून आलेले दगड हळूहळू वेगवेगळ्या प्रकारे झीज होऊन ते गोल गोटे तयार होतात. असे गोटे आहेत. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तेवढे गोटे उचलावेत आणि डोंगर चढायचे. आता किती घ्यावेत हा प्रश्न विचारत नाहीत मुलं. आणि मग गुरुजी सांगतात जमेल तितके. मग प्रत्येकजण मुलं, कोण एकच गोटा घेतो, उगाच कशाला ओझं न्यायचं डोक्याला ताप. कोण एकाच्या जागी 2 घेतो, कोण एकाच्या जागी 5 घेतो, कोण चांगले 20-25 दगड गोटे घेतो. आकाराने मोठे घेतो, अगदी फार काय म्हणाल त्याला सिन्सिअर असलेला मुलगा. असं होत काही मुलं अशी असतात खोडसाळ किंवा आगाऊ की ते म्हणतात, सर कुठे आपले खिसे किंवा पिशवी तपासणार आहेत. ते एकही गोटा घेत नाहीत. आणि अशी गुरुजी काय कोणाला तपासत नाहीत, शोधत नाहीत. त्यांनी एक प्रत्येकाला आवाहन केलेलं असतं आणि अशा रीतीने तो सगळा मुलांचा घोळका हळूहळू मजल दर मजल करत तो डोंगर चढून जातो. डोंगर चढेपर्यंत दुपार व्हायला आलेली असते आणि साधारण सपाटी लागल्यावर गुरुजी मुलांना त्या निसर्गाची सगळी किमया सांगत असतात. त्या निर्मनुष्य अशा डोंगरावर, सपाटीवर त्या मुलांना कुठे झाडं, पक्षी, त्यांचे आवाज, वेगवेगळ्या गोष्टी गुरुजी समजावत असतात. आणि असाच काही काळ गेल्यानंतर आता ज्यांनी अधिक दगडगोटे घेतलेले असतात त्यांना ते ओझं सांभाळत इकडे तिकडे जावं लागत असतं. त्यामुळे त्यातला एक मुलगा गुरुजींना विनंती करतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणाले विचार. पण तुम्ही आम्हाला खाली आश्रमातून निघाल्यावर आणि नदी पार केल्यावर नदीतून गोटे घ्यायला सांगितले होते, त्याचं काय करायचं? ते इथे टाकायचं का, काय करायचं? गुरुजी म्हणाले, हां. आचार्य म्हणाले, विसरलोच मी की ते गोटे आता काढून बघा म्हणे, त्याचं सोनं झालं असणार. आणि सगळी मुलं हबकून जातात. प्रत्येकजण खिशात कुठे असतील ते गोटे काढायला बघतो, तर खरंच सोनं झालेलं असतं. आता गंमत अशी असते की ते सोनं झालेलं बघितल्यानंतर त्या एवढ्या घोळक्यातल्या प्रत्येक मुलाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. ज्या मुलांनी, जी खोडसाळ मुलं होती किंवा आगाऊ होती, थोडी लबाड होती, चतुर होती म्हणणं, ज्यांनी एकही दगडगोटा घेतलेला नव्हता, त्यांनी कपाळावर हात मारला की आपण काय मोठी चूक केली. एक गोटा घ्यायला आपल्याला काय मेलो असतो का आपण? काय ओझं कुठे होतं? डोंगर चढताना 1-2 गोटे काय जड आहेत का? म्हणून त्यांनी पश्चात्ताप त्यांना झाला. ज्यांनी एकच घेतला होता गोटा, त्यांना वाटलं एकच्या जागी 2, 5, 6 का नाही घेतले आपण? काय ओझं होतं फार मोठं. आता 2 घेतले, त्यांना 5-6 का घेतले नाहीत असा पश्चात्ताप होता. ज्यांनी
5 ते 10 गोटे घेतले होते, त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता, पण तेही दुःखी होते की अरे ज्याने 20-25 घेतले त्याचं तर कल्याणच होऊन गेलं. एक आयुष्यातली संधी होती, आपण ती मातीमोल केली. आपण 25-30 चांगले 50 गोटे का नाही घेतले? आता जितके जास्त गोटे घेतले होते त्या प्रत्येकाला दुःख होतं. सर्वात जास्त ज्याने घेतले होते त्यालाही दुःखीच होता. तो म्हणाला मनातल्या मनात की एक तर संधी होती, आज मी 100-150 गोटे आणले असते, अगदी खांद्यावर पोतं भरून आणलं तर काय बिघडलं असतं, तेवढं सोनं मला मिळालं असतं. असं प्रत्येकजण आपापल्या परीने दुःखी होता. ज्याने एकही गोटा घेतला नाही तो दुःखी होता, आणि ज्याने 50-60 गोटे घेतले तोही तितकाच दुःखी होता. सगळ्यांना पश्चाताप झाला होता. पण त्यातला एक मुलगा ज्याने गुरुजींनी सांगितले त्या आव्हानाला प्रामाणिकपणे प्रतिसाद देऊन एकच गोटा घेतला होता की 2 गोटे घेतले होते, अशा एका मुलाने चिकित्सक बुद्धीने आचार्यांना प्रश्न विचारला की गुरुजी हे सगळं तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही का नाही एकही गोटा घेतलात? तेव्हा गुरुजी प्रसन्न चित्ताने हसले, म्हणाले बाळानो, मला हे माहिती होतं की तिथला गोटा उचलून आपण टेकडीवर आलो, डोंगरावर आलो तर त्याचं सोनं होणार हे मला माहिती होतं म्हणा, पण मी घेतला नाही. कारण तो गोटा उचलणं ना हा मोह आहे, आणि त्या मोहात पडून जगता येत नाही. म्हणा जगणं हा संघर्ष आहे, त्यात काही सोपं नसतं. दगडाचा गोटा असतो त्याचं सोनं होणं हा मोह आहे, आणि त्याच्यात फसलो तर आयुष्यात संघर्ष करायला विसरून जातो. मुलांना काही पटलं नाही तेवढं ते, बरोबर आहे. आपल्याला आयुष्यामध्ये कुठच्याही माणसाला असो सोपी उत्तरं आवडतात, अवघड उत्तरं आवडत नाहीत. त्यामुळे त्या मुलांना काय ते पटलं नाही. तेव्हा गुरुजींनी पुढचं उत्तर दिलं की आता मी तुम्हाला बरंच काय दाखवलेलं आहे आणि आपल्याला परत निघायचं आहे. परत निघायचं आहे म्हटल्यानंतर मुलं म्हणाली काय करायचं मग हे आहे ते गोटे सोनं झालेलं घेऊन जाता येईल का मला? तो हो घेऊन जाता येईल. मग त्या मुलांना कळेना, मग गुरुजी तुम्ही सोनं करून का नाही घेतलं? तो म्हणे नाही, तो मोह आहे आणि तो खोटा असतो. कारण या डोंगरावर आपण ते गोटे घेऊन आलो आहे, ह्या निर्मनुष्य निर्जन डोंगर आहे, इथे जगण्यासारखी परिस्थिती नाही आहे, एकाकी जगावं लागेल, अशा जागी ते सोनं झालेलं आहे. पण परत जसंचे आपण खाली जाऊ आणि नदीच्या पात्राकडे जाऊ तसा तो परत त्याचा गोटाच होणार आहे, ते सोनं राहणार नाही. आता त्या मुलांना दुसऱ्या बाजूने पश्चाताप सुरू होतो. ज्या मुलाने एकही गोटा घेतला नाही तो आनंदित होतो की बरं झालं, कोणी हमाली करायची, मी आणला नाही तेच बरं झालं. जे 2-4 एका तो गोटा घेतला होता तेही समाधानी होते की बरं झालं, आपल्याला परतच जायचं आहे, तर हे सोनं ही तात्पुरता देखावा होता, बाकी काय त्याचा उपयोग नाही. पण ज्यांनी जास्तीत जास्त गोटे घेतले होते ते म्हणाले आता ही परत हमाली झाली, येऊन खाली जायचं, इथेच टाकू. म्हणून त्यातल्या एकाने गुरुजींना प्रश्न विचारला, पण गुरुजी मग आम्ही हे गोटे इथेच टाकले तर मग ते गोटे होतील का? नाही म्हणे, इथे तर सोनं राहील, पण खाली गेलं की परत गोटे होणार. आता त्या मुलांना परत निघायचं म्हटल्यानंतर त्या सोन्याचा मोह सोडता येईना. ही खाली गेले तर परत दगड गोटे होणार असतील तर आपण इथेच थांबूया का? गुरुजी म्हणाला विचार करा, हा प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. या निर्जन डोंगरावर तुम्हाला जगता येणार असेल तर जरूर सोनं घेऊन जगा, आणि ते सोनंच राहील, त्याच्यात चिंता नका करू, ते सोनंच असणार आहे आणि सोनंच राहणार आहे. पण खाली आलात डोंगराच्या की मात्र त्याचा गोटा दगड परत होणार आहे. असं म्हणून गुरुजी निघाले आणि एक एक करत मुलं त्यांच्याबरोबर परत यायला निघाली. पण ज्यांच्याकडे अधिकाधिक गोटे होते त्यांचा पाय निघत नव्हता की त्यांना त्या दगडाचं सोनं झालेला त्याचा मोह संपत नव्हता. पण करतात काय, हळूहळू करत एक एक करत जी काय थोडीशी मुलं मागे बसली त्यांनाही हळूहळू करत जसा सूर्य मावळायला लागला आणि अंधाराची शक्यता दिसायला लागली तशी ती मुलं ते सगळे गोटे तिथे टाकून मागे राहिलेली पण पळत पळत येऊन त्यांनी गुरुजींना गाठलं. मित्रांनो, या गोष्टीतला आशय आपण समजून घेतला पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली की आज आपण अशा एका विचित्र परिस्थितीतून अख्खं जग जात आहे की जिथे अर्थव्यवस्था बुडाली, कोरोना संपल्यानंतरचं जग कसं असेल, इतकी माणसं मेली, कोरोनातून आपण बाहेर कसे पडणार, त्यापेक्षाही
कोरोनानंतरची अर्थव्यवस्था कशी असेल, त्या अर्थव्यवस्थेत बँकांचं काय होणार, उद्योगांचं काय होणार, याची जगभर चिंता चालू आहे. सगळे बुद्धिमंत त्यात अडकलेले आहेत. पण जगणं हा संघर्ष आहे याचा कोणालाही स्मरण राहिलेलं नाही. आणि म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, ही बोधकथा आहे. म्हटलं तर भाकड कथा आहे, पण त्यातला जर आशय घेतला तर आपल्या गोष्ट एक लक्षात येईल की जी अर्थव्यवस्था असते ती तशी असते, ती त्या दगडाचं सोनं होतं, पण ते वापरायला जिवंत माणूस लागतो. जगण्यासारखा आसपासचा परिसर असावा लागतो. ते सोनं ज्याने 50 गोटे आणले होते, तो मुलगा जर त्याने ठरवलं असतं की ठीक आहे मला नाही जायचं परत, मी इथेच राहीन, तर तो सोनं घेऊन त्याला त्या निर्जन डोंगरावर, त्या सोन्याचा बाजारच नव्हता, ते सोनं कोणी विकत घेणार नव्हतं, त्या सोन्यातून कुठली वस्तू विकत घेता येणार नव्हती किंवा त्याच्या बदल्यात काही मिळणारच नव्हतं, तर त्या सोन्याची किंमत त्या डोंगरावर शून्य होती. दिसायला ते सोनं होतं. तसं कोरोना ज्या काळात संपेल, जेव्हा कधी संपेल, ज्यातून हळूहळू परत जगाला परत उभं राहावं लागेल, मानव समाजाला उभं राहावं लागेल, तेव्हा अर्थव्यवस्था ढासळलेली असेल पण जगण्याची इच्छा कायम असेल. कारण अर्थव्यवस्था, अर्थकारण, जगण्याच्या सगळ्या सुविधा ह्या जिवंत माणसासाठी असतात, मुडद्यांसाठी नसतात, मृतांसाठी नसतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं काय होणार ही जी चिंता आहे ती मला या क्षणी गैरलागू वाटते, नेहमीच्या काळातली नाही. आपण एक 6 महिने मागे गेलो, 2, 5, 7, 12 वर्ष मागे गेलो, तर अर्थव्यवस्था जी होती ती त्या परिस्थितीतल्या माणसांना जगण्यासाठी आवश्यक होती, योग्य होती. पण आज या क्षणी जेव्हा माणूस समाजच धोक्यात आलेला आहे, किती माणसं जगतील आणि कशी मरतील, कोरोनातून आपण अख्खा मानव समाज कायम मुक्त होईल का याचीही शाश्वती नाही आहे. कारण त्याच्यावरची लस असेल, औषध असेल, कुठचा उपचार असेल, तोही अजून सापडलेला नाही. एकमेकांपासून दूर राहणं, एकमेकाशी कुठलेही व्यवहार शक्यतो करूच नयेत, अशी परिस्थिती जेव्हा या कोरोना व्हायरसने आणली आहे, अशा वेळेला अर्थव्यवस्था कसली असते तर एकमेकांशी व्यवहार करण्याची असते. तो व्यवहार करणं म्हणजेच जर प्राणघातक असेल तर मग आधी मी जगायचं आणि तुम्ही जगायचं अशी काहीतरी आपल्यातली संपर्क पद्धती निर्माण करावी लागेल, किंवा करोनावर मात करावी लागेल. आणि करोनावर मात केल्याशिवाय या कुठल्याही अर्थकारणाला, अर्थव्यवस्थेला, संपन्नतेला, गरिबीला अर्थ नाही. आज या क्षणी जगातला सर्वात श्रीमंत माणूस सुद्धा तितकाच भयभीत आहे, जितका संध्याकाळचं अन्न मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही, इतका गरीब तोही तितकाच भयभीत आहे. कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती जगणं ही असते. आणि ते जे जगणं आहे ते जगणं धोक्यात आलं आहे. ते सगळ्यात मोठी श्रीमंती ती आहे की प्रत्येक माणसाला त्याचे सगळे अवयव उत्तम असणं, कार्यरत असणं, आणि त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती असणं, हे सगळ्यात मोठं भांडवल किंवा सगळ्यात मोठी संपत्ती आहे. शरीर संपत्ती ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरी इच्छा संपत्ती. या 2 गोष्टी जगल्या तर त्याच्यावर उभं राहतं. हे 2 पाय आहेत मानव समाजाचे, की माणसातली कार्यशक्ती आणि माणसातली इच्छाशक्ती. या 2 पायावर मानव समाज चालत असतो. तो चालत कदाचित विनाशाकडे जातो, कदाचित संपन्नतेकडे, विकासाकडे जातो. पण या 2 गोष्टी आवश्यक आहेत. त्या 2 गोष्टी, की 2 पाय तुटले तर माणूस किंवा मानव समाज पांगळा होऊन जातो. त्या अर्थव्यवस्था जी आहे ती कितीही कोसळून पडली तर बिघडत नाही. ती चालवण्यासाठी जे 2 पाय लागतात ते शाबूत ठेवले पाहिजेत. आणि त्यामुळे या क्षणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्थव्यवस्था नाही आहे. ती अर्थव्यवस्था ओरबाडून चावून खाऊन सुद्धा आपल्याला माणूस जगवला पाहिजे. आणि माणूस ही सगळ्यात मोठी व्यवस्था आहे. माणूस, माणसांचा समाज, त्या माणसातलं एकमेकांशी वागणं हे सगळ्यात मोठं भांडवल आहे,
ज्या भांडवलातून सगळ्या व्यवस्था उभ्या राहतात. मग त्या सामाजिक व्यवस्था असोत, सांस्कृतिक व्यवस्था असोत, त्या शासन व्यवस्था असोत, त्या अर्थव्यवस्था असोत, या सगळ्या व्यवस्था या माणूस जगण्यातून असू शकतात, उभ्या राहू शकतात, निर्माण होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात. एक लक्षात घ्या, कोरोनाची निर्मिती नैसर्गिक नाही आहे. माणसाने ज्या उचापती केल्या आहेत आपल्या बुद्धीच्या अतिरेकातून, जे वेगवेगळे विषाणू जीवाणू यांच्याशी केलेला वैज्ञानिक खेळ आहे, त्यातून हा काय म्हणाल बकासूर भस्मासूर जो कोण मृत्यूचा यमदूत तयार झालेला आहे कोरोना नावाचा, तो माणसाच्या बुद्धीतून झाला आहे. म्हणून मी त्याला म्हणतो की ती बुद्धी किंवा माणूस स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो किंवा संपन्नतेकडे घेऊन जातो. आज सगळ्यात मोठी जर गोष्ट काय असेल की सगळ्यांनी मिळून कोरोनाशी लढायचं, त्यावेळेला आपण उभ्या केलेल्या व्यवस्था कोसळतात का? त्या कोसळू देत. माणसाला जिवंत ठेवू शकणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत ती सगळ्यात मोठी अर्थपूर्ण व्यवस्था आहे. आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्था असेल, उपचार पद्धती असेल, इस्पितळं असतील, सोशल डिस्टन्सिंगसाठी शासनाचे अंमलदार असतील, ही व्यवस्था सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, जी सक्तीने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला लावते. या काळात आपल्याला कुठेतरी काहीतरी कमी पडतंय तर आणून देणारी, पुरवठा करणारी व्यवस्था आहे. की कुठच्या तरी गावात पिकलेली भाजी आपला जीव धोक्यात घालून कोणीतरी आपल्याकडे शहरात किंवा बाजारपेठेत आणून पोहोचवतो, ती जी व्यवस्था आहे तीच अर्थव्यवस्था आहे. कोणीतरी आपल्याला बाधा झाली आहे का हे तपासून बघतो आणि ठरवतो की बाबा हां तुला बाधा झाली आहे, तू क्वारंटाईनमध्ये गेला पाहिजे, तू उपचारासाठी कोविडच्या कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजेस, असं ठरवणारा जो डॉक्टर आहे, ती व्यवस्था म्हणजेच अर्थव्यवस्था आहे. कारण त्याच व्यवस्थेला जगण्यात अर्थ आहे. हे सगळं जर लक्षात घेतलं तर बाकीचे जे मोह आहेत हे त्या डोंगरावरच्या गोट्याचं सोनं होण्यासारखं आहे. ते सोनं उपभोगायचं तर आपण जिवंत असलो पाहिजे. आणि आपण जर त्या डोंगरावर एकाकी जगू शकत नसलो तर त्या सोन्याची बाजारपेठही नसते. का तिथे तुमचं सोनं कोण विकत घेणार नाही आहे किंवा त्याचा दागिना बनवणारा सोनार पण नाही आहे. म्हणून ते सोनं, आणि ते सोनं जे आहे त्याला मी अर्थव्यवस्था म्हणतो. आज जी चर्चा जगभर चालली आहे की अर्थव्यवस्थेचं काय होणार, अर्थव्यवस्थेचं काय होणार, तर ती अर्थव्यवस्था नावाची जी कल्पना आहे ती त्या डोंगरावर गोट्याचं सोनं होतं तशी व्यवस्था आहे. ती फोल आहे, काल्पनिक आहे, भ्रामक आहे. का तिथे आपण जगू शकत नाही. आपल्याला परत डोंगर उतरून खाली त्या वस्तीत यावं लागतं. आणि त्या वस्तीत आल्यानंतर तो जो दगड होत असेल, गोटा होत असेल, तर त्या गोट्याबरोबर आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि परत त्या ह्याच्यात आल्यानंतर आपली कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती शाबूत असेल तर यापेक्षा मोठं सोनं, यापेक्षा मोठी संपत्ती, यापेक्षा मोठी अर्थव्यवस्था आपण सगळी माणसं निर्माण करू शकतो. त्यामध्ये एकमेकाशी स्पर्धा करू शकतो. त्यामुळे सगळ्यात मोठी जर अर्थव्यवस्था असेल ती माणसाची शरीर व्यवस्था आणि माणसाची माणसाबरोबर जगण्याची सामाजिक इच्छाशक्ती किंवा इच्छा, एकमेकाशी सुदृढ संबंध ठेवण्याची इच्छा, ही सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून मित्रांनो, या काळातून आपण जातोय. हा लॉकडाऊन उठेल पण तरीही आपल्या नेहमीच्या जगण्याच्या शैलीवर अनेक निर्बंध येणार आहेत. आपण उठलो आता 40 दिवसांनी 39 दिवसांनी लॉकडाऊन उठला तर आपण एकमेकाशी नेहमीसारखे वागू शकणार नाही आहोत, तसे व्यवहार करू शकणार नाही आहोत. आणि जर नेहमीसारखे व्यवहार करू शकणार नसू तर ती अर्थव्यवस्था तशीची तशी होणार नाही आहे. आपल्याला जगण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील. आपल्याला आर्थिक किंवा वेगवेगळे एकमेकाशी देवाणघेवाणीचे व्यवहार बदलावे लागतील. त्यामुळे ती सगळी अर्थव्यवस्था ही आजपर्यंतच्या आपल्या अनुभवापेक्षा वेगळी असणार आहे. पूर्वी ज्या काळात माणूस स्थायिक झाला, एका जागी हे करायला लागला, तेव्हा तो बार्टर सिस्टीम, मी तांदूळ पिकवतो ते तुला देतो, त्याच्या बदल्यात तू काय भाजी पिकवत असेल मला दे, किंवा माझं घर उभारणीला मदत कर, त्याच्या बदल्यात तुला मी धान्य देतो. हा जो व्यवहार होता तेव्हा चलन नव्हतं, अर्थव्यवस्था नव्हत्या, बँका नव्हत्या, पण तीसुद्धा एक अर्थव्यवस्था होती.
तर तिथून ही अर्थव्यवस्था जशी विकसित होत गेली तशी कोरोनानंतरची अर्थव्यवस्था वेगळी असेल. त्यातल्या कंपन्या आपण म्हणतो त्या कंपन्यांची सिस्टीमसुद्धा बदललेली असेल. कंपन्या स्थापन झाल्या हा सगळा औद्योगिक क्रांतीनंतरचा भाग आहे. त्याच्या आधी कंपन्या नव्हत्या, सार्वजनिक किंवा औद्योगिक उत्पादन नव्हतं. त्यातून एक एक बदल करत आपण इथपर्यंत झालो. तर करोना हा जगातला सगळ्यात मोठा एक विचित्र प्रकार, धक्का आहे मानव समाजाला. त्यातून उभी राहणारी अर्थव्यवस्था ही अजिबात वेगळी असणार आहे. ती हळूहळू उलगडत जाईल 4, 5, 7 वर्षात. पण ती पूर्वीच्यासारखी नसेल आणि पूर्वीच्यासारखी नसल्यामुळे ती कशी असेल याची कल्पना पण पूर्वी होतो त्यानुसार करता येत नाही. ज्या वागण्यातून ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचं उत्तर तशाच वागण्यातून मिळू शकणार नाही. ते आपल्याला नव्याने शोधावं लागणार आहे. आणि म्हणून आत्ता त्या अर्थव्यवस्थेची चिंता करायचं कारण नाही. आपल्याला अधिकाधिक माणसं जगवणं आणि ती कशी जगतील यासाठी प्रयत्न करणं, इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती नावाचे 2 पाय शाबूत ठेवणं, ती गाडी त्याच इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती ह्या 2 रुळांवरून धावणारी असेल. त्यामुळे ते रूळ टिकवणं, तसेच ठेवणं, ते टिकवण्याचा प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. त्या अर्थव्यवस्थेची चिंता जे करतायत त्यांना करू दे. आपण सामान्य माणसांनी करायची गरज नाही आहे. आपल्याला किमान अन्न, वस्त्र, निवारा याच्यावरही जगता येईल. कुठचा तरी चांगला दिवस येणार आहे आणि त्याची प्रतीक्षा करत आपण तोपर्यंत थांबलो पाहिजे. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग कळेल, लॉकडाऊनचं महत्त्व कळेल. मित्रांनो, तेवढं करा. अजून कळ काढा. हे काही 2 महिन्यात 3 महिन्यात संपणारं नाही. कारण किमान डिसेंबरपर्यंत आपण एकमेकाशी पूर्वीसारखे जगू शकणार नाही आहोत. एकमेकाच्या संबंधात येऊ शकणार नाही आहोत. ही वस्तुस्थिती स्वीकारा. तर तेवढा काळ कसं तग धरायचं याच्या कल्पना तुमच्या डोक्यात यायला लागतील आणि ते प्रत्येकानं करावं असं माझं आवाहन आहे, विनंती आहे. आज इथेच थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हा प्रतिपक्ष नावाचा यूट्यूब चॅनेल मी स्वतः सुरू केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिचितांकडे घेऊन जा. तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिचितांना सबस्क्राईब करायला लावा. इथेच थांबतो. नमस्कार.